ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये पृथ्वीने केलेलं जे कृषी क्षेत्रातलं काम आणि त्याने केलेल्या सुधारणा, या भारतभूमीमधला हा पहिला प्रयोग होता। शेतीकडे आणि कृषी विषयाकडे काळजीपूर्वक लक्ष देणारा हा पहिलाच राज्यकर्ता होता। त्याच्या या कृतीमुळे पृथ्वी धनधान्य देऊ लागली, सर्वत्र आनंदी आनंद झाला आणि म्हणून सर्वांनाच एक जे काही वेनराजाच्या काळात दुःख होतं प्रजेला, सर्वांना त्या दुःखातून प्रजा मुक्त झाली आणि सुखी असं जीवन जगू लागली। पृथ्वीने 100 अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प व्हायला होता, पण पृथ्वीचा हा श्रेष्ठपणा इंद्राला मात्र सहन झाला नाही। पृथ्वीचे जर 100 यज्ञ पूर्ण झाले तर पृथ्वी हा इंद्र समान होईल आणि या गोष्टीचा याला इंद्राला ही गोष्ट नको होती आणि आता 100 यज्ञाला फक्त एकच यज्ञ बाकी राहिलेला होता, 99 पूर्ण झालेले होते। 100वा यज्ञ सुरू झाला आणि इंद्राने ठरवलं की पृथ्वीचा हा 100वा यज्ञ पूर्ण होता कामा नये। त्याने त्या यज्ञ समारंभामध्ये ऋषीमुनीचा खोटा वेश धारण केला, भगवी वस्त्र परिधान केली, मस्तकावर जटाभार निर्माण केला, सर्व अंगाला भस्म विलेपन केलं, रुद्राक्षमाळा धारण केल्या, दंड कमंडलू, जणू काही आपण एक फार मोठे योगी आणि तपस्वी आहेत ते आहोत अशा प्रकारची त्याने बतावणी केली। तो वेशधारी तपस्वी बनला। इंद्रस्थानी तो जाऊन पोचला। त्या समारंभामध्ये, त्या मंडपामध्ये इतर लोक जसे वागत होते तसाच हाही वागू लागला। कोणाला आपल्याविषयी संशय येणार नाही अशी त्यांनी काळजी घेतली। त्याच्याबद्दल कोणाच्याच मनात शंका आली नाही की हा खोटारडा आहे, याने हा खोटा वेश धारण केलेला आहे, त्याला कोणीही ओळखलं नाही। कारण यज्ञविधी चालू होता, गडबड होती, बहुतेक सर्व लोक तो यज्ञ पार पाडण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये होता। कोणाचं मंत्रांकडे लक्ष होतं, कोणी सामग्रीच्या व्यवस्थेकडे पाहत होतं, मान सन्मानाकडे, आदरातिथ्याकडे, ज्याला जी कामं नेमून दिली होती ती कामं ती व्यक्ती त्या ठिकाणी यज्ञ मंडपामध्ये करत होती। इंद्र पहिल्यांदा अशा पद्धतीने वागला की आपल्या आजूबाजूच्या लोकांचं त्याने मन आपल्याकडे संपादून घेतलं, आपल्याविषयी कोणाच्या मनात शंका येणार नाही अशी तो काळजी घेऊ लागला। आणि एक दिवशी कोणाचं लक्ष नाही हे इंद्राने पाहिलं आणि सर्वांचा डोळा चुकून त्याने यज्ञाचा अश्व पळवला। अश्व घेऊन इंद्र शीघ्रगतीने पळाला, आकाशमार्गे जाऊ लागला।
इतर कोणाच्या लक्षात हा प्रकार येण्याच्या आधीच तिथे अत्री ऋषी हे उपस्थित होते. त्यांच्या पटकन हा प्रकार ध्यानात आला आणि त्यांनी सर्वांना सावध केलं. अरे तो पहा, इंद्राचा पराक्रम, तो इंद्र पहा, तो भामटाय, यज्ञाचा अश्व घेऊन तो पळून जात आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर पृथूचा पुत्र इंद्राच्या मागे पळाला आणि त्याने त्याचा पाठलाग सुरू केला. पण इंद्राने तो साधुवेश धारण केला होता, त्यामुळे पृथ्वीच्या मुलाची दिशाभूल झाली. तो जवळ जाऊन पाहतो तिकडे, तर हा कोणीतरी साधू आहे म्हणून त्याने सोडून दिलं आणि तो परत यज्ञस्थानी आला. अत्री मुनींनी पृथ्वीच्या मुलाला परत पाठवलं. अरे तो साधू नाही, कपटी इंद्र आहे, तो तुमच्या यज्ञात विघ्न करायला आला आहे. जा, त्याला पकडा, त्याने अश्व पळून नेलेला आहे या यज्ञाचा, आणि जिथे असेल तिथे पकडा, त्याला ठार करा. अशा प्रकारे अत्री ऋषींनी त्यांना सजग केलं. पृथ्वीचा मुलगा तत्काळ वायुवेगाने इंद्राकडे धावला. आता तो प्रचंड ताकदनिशी इंद्राच्या पाठीमागे लागला. इंद्राने मागे वळून पाहिलं, अनेक माया केली, परंतु पृथ्वीचा पुत्र आता भुलत नाही हे पाहून त्याने अत्यंत वेगाने द्रुतगतीने पुन्हा पलायन सुरू केलं. आता पृथ्वीचा मुलगा, पृथ्वीचा पुत्र आपल्यावर हल्ला करेल असं इंद्राच्या लक्षात आलं आणि इंद्राने ताबडतोब आपला तो साधू वेश होता, आपल्या साधू वेश होता, तापस वेश होता, दिसायला वरून साधू होता, तो टाकला आणि तो अदृश्य झाला. यज्ञाचा अश्व मात्र त्याने तिथेच सोडून दिला आणि एकटाच जीव घेऊन पळाला. आता इथे अश्वाचं काम होतं, त्यामुळे पृथ्वीचा मुलगा तो अश्व घेऊन परत आला. सर्वांना आनंद झाला. त्या पृथ्वीच्या मुलाचे, पुत्राचे सर्वांनी कौतुक केले आणि त्याने अश्व परत आणला. तेव्हा त्याचं नाव विजिताश्व असं निर्माण झालं किंवा विजिताश्व या नावाने तो ओळखला जाऊ लागला. ज्याने अश्व जिंकून आणलेला आहे असा विजिताश्व. आता इंद्र जरी अश्व गेला तरी यज्ञ होऊ नये यासाठी तो प्रयत्नशील आहे. हा 100वा यज्ञ परिपूर्णता येणार होती म्हणून त्याने अनेक ढोंगी वेश धारण केले आणि तो यज्ञाचा अश्व पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्याला काही शक्य झालं नाही. यज्ञाच्या वेळेस त्याने जे अनेक दांभिक, कपटी असे वेश धारण केलेले होते, ते पुढे अनेक पाखंडी, वेदविरोधी, यज्ञविरोधी या लोकांनी त्या वेशाचा स्वीकार केला आणि लोकांना मोहात पाडणारे अशा तत्वज्ञानाचा त्यांनी प्रचार केला. इंद्र जो काही तो उपद्रव करत होता तो पृथ्वीला सहन होत नव्हता. तेव्हा पृथ्वी हा यज्ञामध्ये त्या ठिकाणी पूजेला बसलेला होता. त्याला अत्यंत क्रोध आला आणि इंद्राचा नाश करण्यासाठी त्याने ताबडतोब शस्त्र हाती घेतलं. तिथले जे ऋत्विज होते त्यांनी पाहिलं, त्यांनी पृथ्वीला आवरलं की राजा नको, तू यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे म्हणून तू इंद्राचा वध करू शकत नाही. फक्त यज्ञ पशु सोडला तर इतर कोणाची हिंसा तुला करता येणार नाही. काही घाबरू नको, आम्ही आमच्या मंत्रांनी मंत्रांनी आवाहन करतो आणि त्याच्या योगाने इंद्रच येथे आपोआप येईल आणि यज्ञामध्ये त्याची आहुती पडेल. असा त्या ऋत्विजांनी, तिथले जे कोणी ऋषीमुनी होते, यज्ञ करणारे, यज्ञ करते, त्यांनी सांगितलं. आता ऋत्विजांनी, ऋषीमुनींनी मंत्रोपचाराला सुरुवात केली आणि जर इंद्रालाही त्या ठिकाणी आवाहन करणार
तितक्याच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि ब्रह्मदेवांनी त्या ऋत्विजांना, यज्ञकर्त्या ब्राह्मणांना, यज्ञकर्त्या ऋषींना परावृत्त केले. अरे असं करू नका, इंद्राची आहुती देऊ नका, इंद्राच्या नावाने आवाहन करू नका, कारण राजा पृथू ऐक, इंद्र हीच यज्ञाची मुख्य देवता असते आणि इतर देवता ही इंद्राची उपांगे असतात. त्यामुळे असा अनाचार करू नकोस, हा यज्ञ थांबव. झाला तो विरोध पुढे झाला. इंद्राला मारण्यापेक्षा तू पाहिलंस का, इंद्राने हे जे खोटे आणि पाखंडी वेश धारण केलेले होते, त्यामुळे अनेक लोक इंद्राचं आचरण करू लागले आणि त्याच्या पाखंडी मताचा प्रसार करू लागले. कारण जे वेदविरोधी आहेत, जे यज्ञविरोधी आहेत, ते सर्व पाखंडी असतात आणि हे आपल्या या सनातन धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये असं होत नाही. तेव्हा हा यज्ञ थांबव. तुझे 99 यज्ञ पूर्ण झालेले आहेत, तेवढेच पूर्ण होऊ दे. आणि अजून एक आहे, तुला इंद्र मनामधून पाहिलं तर तुला इंद्रपदाची अभिलाषा नाही आणि शेवटी मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशात आहे, तर विष्णुपद प्राप्त करून घ्यावं, परमात्म्याचं पद प्राप्त करून घ्यावं, मोक्ष मिळावा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्यातलं जे चौथा जो पुरुषार्थ आहे त्याच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मोक्षाच्या या अभिलाषा ही महत्त्वाची, इंद्रपदाची नाही. आणि अजून एक लक्षात घे, तू सामान्य नाहीस, तू विष्णूचा अंशावतार आहे. तो प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि तुझी पत्नी अर्ची हे लक्ष्मीनारायण आहे. तू महाविष्णू आहे तर ती महालक्ष्मी आहे. तर तू धर्माच्या बाबतीत या इंद्राने त्या मध्यंतरीच्या खोटेपणाच्या काळामध्ये किती अपसिद्धांत त्याने निर्माण केले आणि हे अपसिद्धांत लोकांमध्ये लोकप्रिय सुद्धा झालेले आहेत, ते आधी पहा. इंद्राला मारण्यापेक्षा या पाखंडी विचारांचा नाश कर. व्यक्तीपेक्षा त्याचे विचार जे असतात त्या विचारांशी लढलं पाहिजे. त्या विचारांचा प्रसार होता कामा नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. व्यक्ती येतील आणि व्यक्ती जातील. ऋतूने ब्रह्मदेवांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांना पटलं की खरं आहे, इंद्राचा पाखंडीपणा हा नष्ट केला पाहिजे, पाखंडी विचार नष्ट केले पाहिजे, त्याच्याशी लढलं पाहिजे. आणि पृथ्वीने तो जो 100वा यज्ञ होणार होता तो आग्रह सोडून दिला. 100वा यज्ञ पूर्ण केला नाही आणि सर्वांना मानाने दक्षिणा दिली, सर्वांना संतुष्ट केले. पृथ्वीने हा जो समजूतदारपणा दाखवला, मनोजय दाखवला, ते पाहून सर्वांनीच पृथ्वीची प्रशंसा केली, त्याची स्तुती केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तेही नंतर इंद्राला घेऊन त्या स्थानी प्रकट झाले. त्यांनी पृथ्वीला उपदेश केला. हा भक्ती मार्गाचा उपदेश आहे. विष्णू भगवान यांनी केलेला उपदेश हा भक्ती मार्ग प्रदीप आहे, आत्म्याच्या विषयक आहे. नियतम कुरु कर्माणि. राजा, माया ममतेचा त्याग करून भक्ती कशी करावी याचं विष्णू भगवान मार्गदर्शन करतायत. जी आपली नियत कर्म आहेत ती करावी. तत्वज्ञान, श्रद्धा, राजधर्म, समत्व, मोक्ष अशा प्रकारचं विवेचन भगवान विष्णूंनी केलं आणि गरुडासहित इंद्रासहित ते समोर पृथ्वीच्या उभे होते. हात जोडले पृथ्वीने. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझ्या पाया, माझे
चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरीराया मिठी पडली पंढरीराया माझे चित्त तुझ्या पाया माझे चित्त तुझ्या पाया. पृथ्वीने नमस्कार केला भगवान विष्णूंना. भगवंताने जो उपदेश केला होता तो उपदेश ऐकून पृथ्वीला प्रेमाचं व्रत आलं. भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन तो घेतो आहे, परंतु त्याच्या नेत्रातून आनंदाचे, समाधानाचे, तृप्तीचे अश्रू बाहेर येत आहेत. की झाले समाधान तुमचे देखील चरण. भगवंताच्या चरणाचं दर्शन झालं. पृथ्वीचा कंठ दाटून आला. गदगदलेल्या स्वरात त्याने भगवंताचं स्तवन केलं. भगवान, आपण ब्रह्मदेवाला सुद्धा वर देणारे आहात. आम्ही मानवाने आपल्याजवळ काय मागावं? देहाचं सुख, विषयांचं सुख, आयुष्य, सत्ता, पद, हे सर्व नाशिवंत आहे. त्यामुळे भगवंता, तुझ्याजवळ आम्ही असे क्षत्र प्रकारचे विषय मागणार नाही. आम्हाला मोक्षही नको. कारण मोक्षामध्ये नामस्मरण कुठे आहे? जे सुख नामस्मरणामध्ये आहे ते कुठेही नाही. जे सुख आम्ही नामस्मरणामध्ये भोगतो ते सुख इतर कुठेही नाही. म्हणून हे देवा, आम्हाला तेही नको. मग आतापर्यंत कोणी मागितलं नाही असा वर पृथ्वीने भगवंताकडून मागून घेतला. भगवान, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला एकच द्या, मला सहस्र कान द्या. काय मागितलं? सहस्र कान द्या. म्हणजे त्या सहस्र कानाने मी तुमच्या लीलांचं वर्णन ऐकीन, तुमचं नामस्मरण जिथे होत असेल ते ऐकीन. सहस्र कानाने ऐकल्यानंतर, कारण नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवा तारण हरिवेक. या जड जीवाचा तारणहार जर काय असेल तर ते फक्त परमेश्वराचं नाम. आणि हे नाम मला ऐकायला मिळावं यासाठी मला इतर कोणतीही गोष्ट देऊ नका. डोळे भरून या पाहिन तुझे रूप, तेची माझा सुख देई देवा, तेची माझा सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव चिंतू यासी, अनेक नको ठाव चिंतू यासी. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा. सत्संग मला मिळाला पाहिजे. प्रभू, तुमच्या नामाचं संकीर्तन मला ऐकायला मिळालं पाहिजे. संत संगतीने काय होत नाही, संत दर्शने हा लाभ आणि पद्मनाभ जोडी याला. पाप ताप दैन्य सर्वच नाहीस होत. मग जीवाला, जो क्षुद्र बुद्धीचा जीव असेल, ज्याला काही समजत नसेल, तोही मनुष्य सत्संग मागेल. मग गुणग्राही मनुष्य का सत्संग मागणार नाही? कारण सत्संग, या सत्संगाने सतत भगवंताची आठवण राहील. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, समचरणाची जैसी शोभा. सखा विरळा ज्ञानेश्वर, नाम याचे जे जिव्हार. ऐस्या संता शरण जावे, जनी मने त्याला ध्यावे.
ऐस्या संता शरण जावे, जनी मने त्याला धावे, जनी मने त्याला ध्यावे. अहो भगवंता, साक्षात लक्ष्मी सर्व विश्वाला भूल पाडू शकते. लक्ष्मीच्या पाठीमागे सर्व विश्व लागलेलं आहे, पण ती सुद्धा आपल्या चरणांची दासी झाली. लक्ष्मी कांतम कमल नयनम, ती सुद्धा आपल्या चरणाचा आश्रय घेऊन आहे. हे प्रभो, मीही अशीच सेवा घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा आम्हाला मिळो यासाठी मी जन्मोजन्म ती सेवा करायला तयार आहे. भगवान, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याद्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तुम्हीच माझे सर्व आहात. तुम्हाला सोडून आपला तो एक देव करून घ्यावा. मला फक्त तुम्ही तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. पृथू भगवंतांना अशी प्रार्थना करतोय. विष्णू प्रसन्न झाला. विष्णू प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं, राजा, तुझी बुद्धी शुद्ध आहे, तुझी भक्ती मला प्राप्त होईल, नवे प्राप्त झालेली आहे. जो मनुष्य माझी भक्ती करेल तो माया मेताम तरिष्यंती, ही दुर्धर माया सुद्धा तरून जातो. तू आता माझ्या आज्ञेचं पालन कर, आपल्या प्रजेचं रक्षण कर. नंतर पृथ्वीने यज्ञ समाप्तीच्या आधी सर्व देवांचा सन्मान केला, पूजन केलं, सर्वांचे आशीर्वाद घेतले. भगवंताने त्याला सहस्र कान दिले. सहस्र कान भगवंताचं गुणगान ऐकण्यासाठी दिलं आहे. मुख नाही मागितलं त्याने कान मागितले. कानाचं काम असतं ऐकणे, आणि हे भगवंताचे गुणगान ऐकण्याचं त्याने वरदान मागून घेतलं. यज्ञाची समाप्ती झाली. राजा पृथू ज्याने ब्रह्मावर्त या ठिकाणी तो यज्ञ मांडला होता, तो यज्ञ 100वा यज्ञ पुरा न करताच 99 यज्ञावर त्याचं सर्व कार्य थांबलं. ब्रह्मावर्ताहून पृथू आपल्या नगरीत परत आला. त्यावेळेस त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. रस्त्यावर जागोजागी भव्य कमानी, प्रवेशद्वारे ध्वजा पताका लावून स्वागत केलं. नगरीमध्ये प्रत्येकाच्या घराभोवती पूर्ण जलाने भरलेले कुंभ, नाना तऱ्हेने सजवलेल्या त्या गल्ल्या, रस्ते, फुलांची बिछाई टाकलेली, असा हा सर्व आनंद त्या नगरीत झाला. राजा आपल्या नगरीत पोहोचला. राजाने, पृथूने एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये आपल्या प्रजाजनांना त्याने जो संदेश दिला तो संदेश फार महत्त्वाचा आहे. प्रजेला त्यांनी कर्तव्य सांगितली. प्रजेचीही काही कर्तव्य आहेत, राजाची कर्तव्य आहेत, पण प्रजेचीही कर्तव्य आहे, आणि ही प्रजेने आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे. राज्याची ही 2 अंग आहे, राजा आणि प्रजा. सर्वच कर्तव्य राजाची नसतात, सर्वच कामं शासन संस्थेची नसतात. तर जी जनता आहे त्यांचीही महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांनी सुद्धा आपला देश, आपला समाज याच्या उन्नतीसाठी झटलं पाहिजे. प्रामाणिकपणे जीवन जगलं पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी, उत्तम जगील जीवन जीव खानी. जोडोनिया उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तम जगती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. जनतेचं सुद्धा कार्य आहे. ज्या देशातली जनता कर्तृत्ववान, उद्योगी, प्रामाणिक, मेहनती
असेल तर त्या देशाची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. केवळ राजाकडूनच अपेक्षा करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जनतेने आपली कर्तव्याची बाजू सांभाळली पाहिजे आणि प्रजेलाही त्यांनी कर्तव्य शिकवले. आपल्या राज्यघटनेमध्ये हक्क आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे. जनतेचीही कर्तव्याची बाजू जनतेनेही समजून घ्यावी. आणि असं झालं तर राजा आणि प्रजा, राजा आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद साधला जातो. नेहमीच वाद साधायला पाहिजे अशातला भाग नाही, तर राजा आणि प्रजा यांच्यामध्ये सुसंवाद असणं किती आवश्यक आहे याचं उदाहरण म्हणजे हा राजा पृथू आहे. त्याने जनतेशी सुसंवाद साधला. भगवंताची थोरवी जनतेने सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य, ईश्वर पूजन, सत्संग या सर्वाचा अवलंब जनतेने करावा. अवडंबर करू नये. व्यर्थ पैसा याच्यात उधळू नका. बळीचाव करू नका. ढोंगी मताचा प्रसार करू नका, प्रचार करू नका. जे थोडक्यात सांगायचं, प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये जशी जीवन पद्धत होती, रामचंद्रांचं रामराज्य म्हणजे काय, प्रभू रामचंद्रांचं जीवन म्हणजे काय, एका शब्दात सांगायचं तर ती सरळ जीवन पद्धती होती. सरळ जीवन पद्धती म्हणजे प्रभू रामचंद्रांचं रामराज्य. हे सगळं समजतं, पण जनतेने वागावं असा आग्रह या ठिकाणी राजा पृथूने घेतला. गोब्राह्मण, संत सज्जन यांनी आपल्यावर कृपा करावी अशी अभिलाषा राजाने व्यक्त केली. प्रजेने सुद्धा पृथूची प्रशंसा केली. धन्य आहे, आम्हाला तुझ्यासारखा चांगला राजा मिळाला आणि खरोखर राजा तू सार्थ करून दाखवलं. राजा हा भगवान विष्णूचा अंश असतो हे तुझ्या कृतीने तुने सार्थ करून दाखवलं. त्यानंतर प्रत्यक्ष सनकाधिक संत हे पृथूला भेटण्यासाठी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, त्याला आशीर्वाद दिला, राजा तुझं कल्याण असो, कल्याणम असतो. आणि मग सर्वांचा आशीर्वाद घेऊन सनकाधिकांनी दिलेला आशीर्वाद, ऋषीमुनींनी दिलेला आशीर्वाद, ब्राह्मणांनी दिलेला आशीर्वाद, पृथू कृतकृत्य झाला. झाले समाधान तुमचे देखील चरण. तो एक सद्गुणी व आदर्श राज्यकर्ता म्हणून या भारतभूमीमध्ये ओळखला जातो. सर्वच कथा काही याच्यात येत नाही. भागवताच्या 7 दिवसामध्ये या सर्व काही कथा येत नाही, परंतु काही कथांचा स्पर्श व्हावा यासाठी हा माझा प्रयत्न आहे. नित्यात्मतृप्त, न्यायी, दानी, उदार, समाक्षी, पराक्रमी, शांत, निरीक्षक, संरक्षक आणि ईश्वराचा भक्त असा राजा म्हणून पृथू हा प्रसिद्धीला पावला. पृथूचं वय झालं. त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. दीर्घकाळ तपश्चर्या केली. त्याची पत्नी अर्ची जी लक्ष्मी होती, तिने सुद्धा राजाबरोबर सर्वस्वाचा त्याग केला. तपाला निघून गेले. राज्यकारभार पृथूने आपल्या मुलांवर सोपवला. सर्वसंग परित्याग केला. योग मार्गाचा अवलंब करून त्याने देहत्याग केला. देवतांनी गर्जना केली, धन्य हो, धन्य हो, धन्य हो राजा पृथू, तुझे धन्य हो, धन्य हो ती अर्ची, धन्य पृथू असा जयघोष सुरू झाला. त्या दोघांना उत्तम लोकाची गती प्राप्त झाली. दोघेही विष्णू लोकाला गेले. आणि मैत्रेय या कथा विदुराला सांगत आहे. विदुरा, हे पृथूचं चरित्र का सांगायचं? अनेक राजे या पृथ्वीवर तळावर झाले, या भारतभूमीवर झाले, परंतु पृथूचं जे काही कर्तृत्व होतं ते अलौकिक होतं. त्यामुळे पृथूचं चरित्र हे पुण्यकारक चरित्र आहे. आणि पृथूने आपले सर्व कर्तव्य पूर्ण केले. सर्व पुरुषार्थांचा त्याला लाभ झाला आणि भक्तिमार्गाने त्याने विष्णुपदही प्राप्त केले. 100 यज्ञ झालेच पाहिजे असा हट्ट धरला नाही. 99 पूर्ण झाले.
या ठिकाणी 99 म्हणजे एका यज्ञाच्या मोहामध्ये तो अटकला नाही आणि 99 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्याने आपला संकल्प सोडून दिला, हे लक्षात घेण्यासारखं आहे. निष्काम भक्तीची ही एक पायरी होती. ध्रुव अशा पदासाठी अडून बसला होता की जिथून मला कुणी हटवणार नाही. पण राजा पृथूने इंद्रपदाच्या प्राप्तीसाठी कुठलाही हट्ट धरला नाही. ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर त्याने तो हट्ट सोडून दिला आहे. कारण विश्वकल्याण, जगताच्या कल्याणासाठी त्याने केलं. हा त्याचा त्याग फार मोठा गणला जातो. त्याने भूमीचं संरक्षण केलं आहे, प्रजेचं पालन करण्याचं मोठं कार्य केलेलं आहे. आता भूमीने गाईचं रूप घेऊन त्याच्याकडे आली. हे हा सर्व रूपकाचा हा विषय आहे. राज्यकर्त्याचे आदर्श पृथूने पुढे प्रस्थापित केले. राज्यकर्ते कसे असावे, राज्यकर्त्याने कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे स्वतःच्या कर्तव्यावरून. म्हणून जेव्हा पृथू राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी स्तुतिपाठकांना सांगितलं की अजून माझी स्तुती करू नका, कारण तुम्हाला माझं काहीच कर्तृत्व दिसलं नाही. माझ्या कर्तृत्वाला पाहून मग माझी तुम्ही स्तुती करा. त्याने पहिल्यांदा कृषीवर लक्ष दिलं, शेतीवर लक्ष दिलं. शेती हे मुख्य उत्पन्नाचं साधन असतं. पाण्याचा साठा, पाण्याशिवाय किंवा जमीन किंवा शेती हा व्यवसाय सफल होत नाही. म्हणून पाण्याचं योग्य नियंत्रण, वाटप, वितरण हे सर्व पृथ्वीने आपल्या राज्यामध्ये केलं. नगररचना केल्या, चांगल्या शेती येणेकरून शेत्या नष्ट केल्या नाहीत. तर अशा ठिकाणी नगरांची वसती केली की शेती लायक जी जमीन नसेल अशा ठिकाणी नगरं वसवली आणि जिथे शेती पाहिजे होती त्या ठिकाणी त्याने मनापासून लोकांनाही शेती करण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे. मोठमोठ्या सुधारणा केल्या. आणि म्हणून ही जी भूमी होती पृथ्वीच्या आधी, राजा पृथ्वीच्या आधी ही अवनी, धरती आणि भूमी असं तिला नाव होतं. परंतु या पृथ्वीच्या कर्तव्यामुळे त्या भूमीला लोक पृथ्वीराजाची कन्या अशी उपमा देऊ लागले. त्यामुळेच भूमीला पृथ्वीच्या नावावरून पृथ्वी हे नामाभिधान प्राप्त झालेलं आहे. म्हणून धन्य आहे तो राजा पृथू. आणि त्याला सहाय्य करणारी लक्ष्मी म्हणजेच अर्ची, हिचाही या ठिकाणी आपण तिला धन्यवाद दिले पाहिजे. शुकदेव ही सर्व पावन कथा गंगा किनारी राजा परीक्षितांना सांगतायत. राजा परीक्षित एक एक दिवस मृत्यूच्या जवळ जातो आहे. त्याच्या जीवनातला एक एक दिवस कमी होतो आहे. परंतु अशाही काळात तो भागवत श्रवणाचं पुण्यकर्म करत आहे. त्याचं कारण शुकदेवांचा सहवास, संत दर्शने हा लाभ, संतांच्या दर्शनाने हा लाभ झाला. भारतवर्षामध्ये अनेक प्राचीन काळी पुण्यश्लोक राजे त्यांची चरित्र आपण वाचतो. या भागवतामध्ये पानोपानी अशा श्रेष्ठ राजांची चरित्र वर्णन केलेली आहे. ती देशातल्या सर्वांना मार्गदर्शक होतील. आणि पानोपानी त्या ग्रंथामध्ये हरिनामाचा गजर केतो आहे. भागवतातला प्रत्येक शब्द हा मंत्ररूप आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर म्हणजे भगवान श्रीकृष्णांची अवयव आहेत. तोच शब्द रूपाने त्या ठिकाणी वाङ्मय रूपाने आपल्यासमोर उभा आहे. म्हणून मनुष्याने मन लावून आणि हे जे चरित्र आपण वाचतो आहे, ऐकतो आहे, या चरित्राला आपल्या हृदयात साठवून घ्यावं आणि आपल्याकडून जे संकल्प करणं शक्य आहे, आपण जे संकल्प पूर्ण करू शकतो, हे संकल्प आपण सुरुवात करावी. समाजाला फसवू नये, शासनाला फसवू नये. हा आपल्यापुरता संकल्प आपण निश्चितपणे पाळू शकतो. असे खोटं नाटक करून शासनाला फसवू नका, सरकारला फसवू नका. कारण शेवटी हा जनता जनार्दन आहे. जे त्या सत्तेवर येतील आजही उद्या निघून जातील. परंतु ही व्यवस्था कायम राहणार आहे. म्हणून आपण सर्वांनी तसा संकल्प केला तरच ह्या भागवत श्रवणाला अर्थ राहणार आहे. आणि हे सर्व गंगेच्या काठी चाललेलं आहे. गंगेच्या काठी चाललेलं.
गंगा पवित्र आहे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, तव मतिरास्तां तव पद कमले, मम मतिरास्तां तव पद कमले, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे. सर्व जो संत समुदाय, ऋषी समुदाय त्या आनंदात मग्न झाला होता. ते अमृतकथा पाहणे श्रवण करत होता. प्रत्येकाने शेवटी हात जोडले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. गंगा माता की जय. भारत माता की जय.